सर, नमस्कार. काय आपलं नाव? हरिभाऊ विठ्ठल भोसले, इसगाव. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. काय वाटते बेगमपूर मध्ये किंवा इसगाव मध्ये आपल्याला वातावरण काय दिसतं? हो, सचिन दादा म्हणजे एक इसगाव आणि बेगमपूर मधला एक सगळ्यात म्हणजे चांगला कार्यकर्ता आहे. आणि कधीच कुठल्या अडचणीला त्यांनी म्हणजे सामोरे जाऊन लोकांची कामं केलेलं आहे असा माणूस आहे. बरं. त्यांच्या विरोधातले उमेश पाटील हे एक उमेदवार आहे. हा. त्यांनी त्यांच्यावरती जकरा शुगरच्या वजन काट्या बाबतीत असा मोठा आरोप केलेला आहे की या भागात या कारखान्यावरून काटा मारला जातो असं ते प्रत्येक सभेत बोलत आहेत. तर एक शेतकरी म्हणून तर आपलं त्याविषयी काय म्हणत आहे? प्रत्येक वर्षी जवळजवळ 7-8 वर्ष झालं प्रत्येक वर्षी आमचा ऊस जकरा शुगर शिवाय कुठं जातही नाही. तर असं कधीच आढळून आलं नाही की काटा मारतेत किंवा काय करतेत. कारण टोळीनं जे ऊस भरलेला असतो ते टोळीवाले सांगते त्याच मुकदम बाबा एवढा ऊस भरणार आहे, तर तेवढाच ऊस भरलेला आहे. कधी आम्हाला शंका आली नाही आणि शंकेचं म्हणजे विषयच येत नाही. कधीही काटा मारला जात नाही. आणि उमेश पाटलाचं काय आहे, तो थतरबत्तर माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याला कुठलीही संस्था काढता येत नाही आणि काढतही नाही. ते फक्त कसं आहे, एक कुठल्या तरी एखाद्या माणसाच्या विरोधात बोलायचं आणि शहराला किंवा ग्रामीण भागाला म्हणजे कुठंतरी त्यांना म्हणजे फिरवायचं असा त्याचा प्रयत्न होता. आणि सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला तो सामोरे गेलेला आहे. आता तो असा बरळतोय की त्याला सांगता येत नाही. कारण कारखाना बंद पडतो किंवा आम्ही ऐकलंय कारखाना बंद पडतो हे पडतो. त्याला एक पिठाची गिरणी टाकता येत नाही, तो काय कारखाना बंद पडतोय. सचिन मालक काय कमी आहेत काय त्या कारखान्याचं काय करायचं काय नाही करायचं. आज कितीतरी कोटीची त्यांची शिक्षण संस्था उभा राहणार आहेत आणि बरेच संकुल उभं करणार आहेत ते. आणि दादा त्याला कधीच कमी नाहीत. आणि दादाची लोकप्रियता एवढी आहे की कुठलाही या 4-5 गावचा माणूस कधीही त्यांच्या विरोधात जाणार नाही याची मी खात्री देते. जर कुरुल जिल्हा परिषद गटातून जो उमेदवार निवडून येईल त्या उमेदवाराकडून तुमच्या भविष्यातल्या काय अपेक्षा आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे? ह्या जिल्हा परिषदला किंवा आमच्या भागाला कुठलाही एक नेता नव्हता. साधी MSAB ची लाईट का बंद झाली म्हणलं तरी आम्हाला कोणी उत्तर देत नव्हतं. तर आज सचिन दादामुळं इथली एवढी कामं मार्गी लागलेत. आम्हाला नळाला पाणी आल्यानंतर त्या नळाच्या पाण्याचं साफसफाई करणं हे करणं आणि कोणी केलं बी नाही. तर सचिन दादानं पहिली भूमिका घेतली की नळ स्वच्छ करून पाणी व्यवस्थित पोचावं. आणि लाईटीच्या बाबतीत किंवा कशाच्याही बाबतीत सचिन दादा आता कधीच कमी नाहीत आणि कमी पडणारही नाहीत. तर उमेश पाटलाचं काय नुसतं बोलणं आणि त्या बोलण्याला लोक भरवणार कशी. आता सध्या लोक एवढी हुशार आहेत की क्षणोक्षणाला ती विचार करते. त्याच्यामुळं लोकांचा त्यांच्यावर कधीही भरोसा होणार नाही किंवा करणार नाहीत अशी परिस्थिती आहे.